हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की मला खूप सारे मेसेज येत होते की ताई तुम्ही कसे गेले गोवाला. तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा. हाय, मी विद्या फ्रॉम चंद्रपूर. तर की इन्स्टामध्ये मी रील बघितलं होतं. तर तिथं एक इन्स्टाच्या थ्रू मी पॅकेज केला होता. तर तो 8,000चा पॅकेज होता आणि तो पॅकेजमध्ये त्यांच्याकडूनच रेल्वेचा खर्च यानी की जाण्यायेण्याची तिकीट त्यांच्याकडूनच असते, रूमचा खर्च त्यांच्याकडून असते, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण आणि तिकडून बसनं घेऊन आपल्याला त्यांनीच फिरवतात. तर ते त्यांच्याकडून असते. बाकी मग अदर खर्च आपल्याकडूनच असते, जसे की पाण्याची बॉटल, दुपारचं जेवण, अदर ॲक्टिव्हिटी, बाकी सगळं मग आपल्यालाच करावं लागतं. तर मी असं करता करता तिथं आणखी सांगते की तिथं कधी पण तुम्ही ट्रेननं सफर करणार ना, तर तिथलं अजिबात जेवण घेऊ नका. कारण की तुम्ही ऑनलाईन बुक करा, पण तिथलं अजिबात करू नका. बहुत बकवास मिळतो, तो टेस्टी नसते, काही नाही. आणि नाही का तिथं पाण्याची बॉटलचा खर्च, बाकीचं कसं आणि आपण तितक्या दूर जाणार तर आपल्याला एक्स्ट्रा पैसे घेऊनच जावं लागते. का माहीत कधी कोणची वेळ येते, काय येते. आणि कधी ऑनलाईन कामच नाही केला तर मग का करणार तुम्ही, हो का नाही. आणि त्याच्यानंतर मला तर असं वाटते की पॅकेजच्या थ्रूनं जावं, कारण की आपल्याला खर्च पण कमी पडतो आणि एक्स्ट्रा आपल्याला माहीत पण असते की कुठं जायचं असते कुठं नाही, ते त्यांना माहीत असते. म्हणून त्यांच्यासोबतच जायचं, म्हणजे आपल्याला काहीच टेन्शन नाही राहत, ना रूमचा खर्च ना काही ना काही. अगर आपण सोलो गेलं ना तर खूपच खर्च लागतो रूमचं. आणि माझं जे ड्रीम होतं गोव्याला जायचं ते पूर्ण झालं. थँक्यू सो मच की मी गेली यार तिथं पॅकेजसोबत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.